नमस्कार बाबा. नमस्कार. आत्ता काय आपला व्हिडिओ व्हायरल होत आहे, सगळ्यांना मग भक्तांना व्हिडिओ पोचत आहे. तर भक्तांना अजून पण ॲड्रेस बरोबर माहिती पडत नाही. तर कोल्हापूरहून यायचं असेल तर कसं यायचं? कोल्हापूरवरनं आल्याच्या नंतर साताऱ्यामध्ये यायचं. हां साताऱ्यामधून महाबळेश्वर, हां महाबळेश्वरमधनं डायरेक्ट पोलादपूर बस पकडून कापड्याला उतरायचं. कापड्याला उतरून मग तिथून 2 किलोमीटर अंतरावरती 2 आहे ना. किलोमीटर अंतर आहे. आणि मुंबईवरून यायचं असेल तर मुंबईवरून यायचं असेल तर पहिले पनवेलवरनं माणगाववरनं महाडवरनं पोलादपूरने तिथून महाबळेश्वर हवेन कापड्याला मुंबईवरून आपल्याला महाबळेश्वर गाडी पकडली तरी पण आपण डायरेक्ट कापड्यावरती येऊन थांबेल. आणि मुंबईवरून चिपळूणची गाडी पकडली तर आपल्याला पोलादपूरला उतरावं लागेल. पोलादपूरहून महाबळेश्वर हायवे पकडायला लागेल. चिपळूण मार्गे आले तर पोलादपूर, मुंबई मार्गे आले तरी पोलादपूर, महाबळेश्वर मार्गे आले तरी सातारा, कोल्हापूर, सोलापूर तर महाबळेश्वर मार्गे. ओके चालेल. आणि आपला कार्यक्रम कधी आहे? 30 तारखेला कार्यक्रम आहे, मंगळवार येतोय. कार्यक्रमाला काय काय असतंय? कार्यक्रमाला हळदी कुंकू असतं, हरिपाठ असतं आणि संध्याकाळचं कीर्तन असतं, सत्यनारायणची पूजा असते आणि बाहेरच्या लोकांचं जागरण येतं. आणि काही भक्त विचारतात की आम्ही बाबा इथून नवस बोलला तर तो पावन होईल काय? ज्यांच्या मनात जर तिथं साक्षात त्यांनी जर असा मंगळवार शुक्रवारचं जर तिचं गाराणं केलं साक्षात त्यांनी तर तिथं पण त्यांना पाहू शकते. पण त्यांनी इथं आलं पाहिजे, त्याच्या भेटीसाठी येणंच आहे. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण आता पोलादपूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. मुंबईवरून पोलादपूरला आलो की आपण महाबळेश्वर हायवेला लेप मारायचा आहे. इथं आलात की लेप मारायचा आहे. हा मुंबईवरून येणारा रोड आहे, समोर दिसतो इथे खाली लेप मारलात की सरळ कापडा गाव लागेल तुम्हाला पुढे जाण्यासाठी. खेड चिपळूण मार्गे आलो की आपल्याला राईट मारायचं आहे. बघा इकडे खाली राईट आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहे, तिथून राईट मारायचं आहे चिपळूणवरून आलो की. हा पुढे मुंबई गोवा हायवे आहे. पोलादपूरवरून निघालो की आपण कापडे गावात पोचतो. हा आहे पोलादपूरवरून येणारा रोड. इथे आपल्याला लेप मारायचा आहे. आणि महाबळेश्वर मार्गे आलो की आपल्याला राईट मारायचं आहे. हा आहे महाबळेश्वर जाणारा रोड आणि येणारा रोड. इथे आपल्याला राईट मारायचं आहे. कापडेगावात आल्याच्या नंतर नरवीर तानाजी मालुसरे प्रवेशद्वार, तिथून आपल्याला आत शिरायचं आहे. तो रोड उमरटला जातो त्यांच्या गावाला. तिथे रिक्षावाले पण असतात, त्यांना तुम्ही विचारलं सारंगपूरची कालका आहे, ते तुम्हाला 150 ते 200 रुपयात वरती घेऊन जातील. कापडे बुद्रुक गावातून निघालो की पुढे आपल्या नदी पार केल्याच्यानंतर धामणीची वाडी आणि जाधववाडी म्हणून बोर्ड लागतो, तिथे आपल्याला पण राईट मारायचं आहे. राईट मारताना पुढे आपल्याला बोर्ड लागेल, स्वयंभू सारंगपूरची कालका आहे म्हणून. त्याच रोडने आपण पुढे जायचं आहे. पुढे त्या गावामध्ये विचारलं वरती कालक्याला जाण्याचा रोड कोणता ते पण तुम्हाला सांगतील, योग्य ते मार्गदर्शन करतील आपल्याला. तुम्ही पोलादपूरला आलात की तुम्हाला रायगड, प्रतापगड, उंबरठ म्हणजे तानाजी मालुसरेंचं गाव हे बघायला मिळेल. पावसाळ्यात तुम्हाला कोपडगावचा मोरजत धबधबा बघायला मिळेल. धन्यवाद.